नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत जरंडेश्वर मंदिर. एक असं ठिकाण जिथं निसर्गाचं सौंदर्य आणि शांतता दोन्ही एकत्र भेटतात. तर चला मग सुरू करूया आपल्या अविस्मरणीय प्रवासाला. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सौंदर्याचं एक अनोखं संगम म्हणजे जरंडेश्वर हनुमान मंदिर. आज आलोय आपण जरंडेश्वर मंदिरात मित्रांसोबत. तर जर्नी खूप रोमांचक राहणार आहे आणि आज शनिवार असल्या कारणाने आणि वर हनुमानजीचं मंदिर असल्या कारणाने आज ट्रॅकवर गर्दी खूप आहे. साताऱ्यापासून साधारण 8 ते 10 किलोमीटर अंतरावर जरंडेश्वर डोंगरावर हे मंदिर वसलेलं आहे. असं म्हणतात की येथेच हनुमानजींनी संजीवनी पर्वत नेण्याआधी काही काळ विश्रांती घेतली होती. मंदिर फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर निसर्गप्रेमींसाठीही स्वर्गरम्य आहे. ट्रॅक करताना थांबलोय थोडा. वेद नावाचा आमचा मित्र आहे, त्याला यायला उशीर होतोय. तर आम्ही थोडे थांबलोय, सगळे बसले. अरे बाईशी का अर्धा पाऊण तास झालाय एका जागेवर थांबलो त्याच्यासाठी, पण अजूनपर्यंत त्याचा ठाव ठिकाणा नाही. तरी बघू, वेट करू त्यासाठी. थोडं पायऱ्यांची वाट संपलेली आहे. आता आम्ही ट्रेकिंग करतोय. ऑफ रोडिंग रस्ता आलेला आहे. जरंडेश्वर डोंगरावर जाण्याचा मार्ग म्हणजे एक छोटासा पण उत्साही ट्रेक. रस्ता दगडांचा आणि थोडासा चढाव असलेला असतो, पण बाजूला दिसणारी निसर्ग संपदा आणि घाटांचा देखावा चालताना थकवा जाणू देत नाही. कोणतीही गडबड नाही, फक्त निसर्ग आणि भक्ती आणि मन शांती. चालू झालंय. आगी पूर्ण धुकं आहे. ट्रॅकवर तरी पण खूप सारे लोक आहेत. आम्ही मित्रासाठी थांबलोय. चैतन्य बाय बघू शकता. ट्रेकिंग करताना पक्ष्यांचे आवाज, झाडांच्या सावलीतून येणारा थंड हवा आणि वरून दिसणारे दृश्य तुमच्या प्रत्येक पावलाला खास बनवतात. थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या परिसरात आलो. येथे आल्यावर शरीर थकतं पण मन शांत होतं. या मंदिराचा परिसर म्हणजे आध्यात्मिक शांती आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा अद्भुत मिश्रण आहे. मंदिराच्या पाठीमागे श्रीरामाचे पवित्र मंदिर असून ते श्रद्धेचं आणखी एक केंद्रबिंदू आहे. राम मंदिराच्या मागचा परिसर हिरवगार आणि आल्हाददायक असून धुक्याच्या सौम्य अस्तराने तो अधिकच मोहक भासतो. याच परिसरात ती गुहा आहे जिथे समर्थ रामदास स्वामींनी तपश्चर्या केली होती. या मंदिराच्या मागील बाजूस जाताना तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे गोलाकार दगड दिसतात. अशी परंपरा आहे की वराला हनुमानाला आमंत्रित करण्यासाठी येथे यावे लागते. त्यावेळी त्याला गोलाकार दगड जो उचलता येईल तो उचलावा लागतो आणि खांद्यावरून मागे फेकून घ्यावा लागतो. इतक्या उंचीवर आल्यावर अंगाला ढगांचा सौम्य स्पर्श जाणवतो, जणू आपण ढगांच्या कुशीत आलेलो आहे. परत जाताना आम्ही दुसरा रस्ता पकडला. तेव्हा जाणवलं की तो आधीच्या मार्गापेक्षाही अधिक सुंदर आहे. ट्रेकिंगसाठी हे ठिकाण खरोखरच आकर्षक आणि अद्वितीय आहे. भारी व्ह्यू येत आहे. ढगांचा स्पर्श अंगाला होतोय. ट्रॅक खूप भारी आहे. खूप सांभाळून चालावं लागते. खूप जणांचे पाय फसलेत रस्त्यात, तरी हा वापस परत जाण्याची वाट खूप भारी आहे. आमच्या ग्रुपमधला माकड चढलेला आहे दगडावर.
इकडून वारं येते तरी सगळे त्याची सारखंच बघताना. इकडे ढग बघताय तुम्ही, ढग पण आपल्या खाली आहे. वरनं खाली पडलं की लगेच इधर 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 तुमको बताओ अमेरिका क्या बोलता था? हाँ क्या बोलता था? तर दाखवतो तुम्हाला कसा रस्ता आहे. सगळे काही मित्र आपल्या खाली गेले आणि जाऊया आपण खाली. शूज काढलेत कारण पाय फिसलू शकतो. बसत बसत चाललोय आम्ही. बंदच आहे, ब्लॉग बंद करत म्हणताय कारण ट्रॅकच तेवढा खतरनाक आहे. एक पाऊल चुकीचा टाकला, एक पाऊल चुकीचा टाकला की झालं. वरून उतरलोय आम्ही, त्यावर जे टोक दिसते तिथून उतरलोय आणि परत तेवढंच खाली उतरायचं आणखी. तर ट्रेक खूप रोमांचक होत चाललाय. मागे आमचे मित्र ब्लॉगर भाऊ आणि इकडे मागे बघू शकता की एक खाली टर्न आहे. तर बघू आता जातो मित्र चाललेत आमचे. मी पण निघतोय, शूज हातात आहे माझ्या कारण शूज पिसळत होता. चला खाली रातपर्यंत. खूप रोमांचक ट्रॅक आहे, खूप काही बघायला मिळणार आहे. सगळे एकामेकावर चढताना दिसलं नाही रे इथनं आरामात. द जंगल बुक, द जंगल बुक म्हटलं काय सक्का माऊस भाऊ म्हटलं नाही सावत्र भाऊ आहे म्हटलं मी. चपला घालत चाललंय सापडलेला रस्त्यावरच्या. तुझ्या मापाची इधर गाडी तिथे उभी आहे, तिकडे पर्यंत जायचं आहे. तेवढा ट्रॅक अजून बाकी आहे. त्या वरच्या डोकावरनं इथपर्यंत आलोय आपण खूप सारा ट्रॅक करत. नहीं भाई, यहाँ पर बहुत बड़े ब्लॉगर हमारे साथ ट्रिप ज्वाइन करने के लिए उनका बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद भैया. फक्त आपल्या व्ह्यूअर्सनी आपला सपोर्ट केला पाहिजे, आपल्या चॅनलला लाईक केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आपले व्हिडिओ शेअर केले पाहिजे त्यांच्या मित्र आणि मैत्रिणीसोबत. ट्रॅक कंप्लीट केलेला आहे आणि आलोच आहे आपण. थोडाच दूर राहिलेला आहे आपण. हाच तो डोंगर ज्यावर आपण ट्रॅक केला आहे एवढा वेळ. हा पूर्ण डोंगर आहे आणि वर खूप सुंदर असं रम्य चित्र आपल्याला दिसतंय. तर आपण पोचलो आहे आपल्या पार्किंगमध्ये, बघू शकता. तर हा होता आपला ट्रॅक. खूप मजा आली ट्रॅकमध्ये आणि खूप काही शिकण्यासारखं होतं. तर लास्टपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहिले त्यासाठी तुमचं धन्यवाद आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.